काही संडे स्पेशल आजची रेसिपी आहे ग्रीन मिंट चिकन. हॅलो गाईज, आज मी मिंट चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे गाईज. सो मिंट चिकनचं मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय घेतलं आहे, म्हणजे इन्ग्रेडियंट्स. ओके, त्याच्यासाठी लागणार आहे 2 कांदे, एक हाफ लिंबू लागणार आहे कारण आपण दही पण घेणार आहोत ना. आणि इथे आहे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. हे खडा गरम मसाला, ह्याच्यामध्ये 2-3 वेलची घेतलेत आणि एक स्टारफूल आहे, थोडासा दालचिनी आणि 2 किंवा 3 लवंग घ्या. ओके, आणि ह्याच्यामध्ये घेतलं चिकन, हे अर्धा किलो चिकन आहे. ह्याच्यामध्ये मी घेतलं हिरवी मिरची भरपूर घ्या तुम्ही, म्हणजे 8 ते 10 हिरवी मिरची घेतली आहे, कारण त्याच्यात आपल्याला लाल तिखट वगैरे मसाले वगैरे काहीच वापरायचं नाही. फक्त थोडीशी हळद पावडर ॲड करा, ते पण नाही ॲड करा तरी पण चालेल. आता ह्याच्यामध्ये घेतला आहे मी पुदिना आणि कोथिंबीर. ओके, एक जोडी पुदिन्याची घ्या आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करा त्याच्यामध्ये, थोडासा आलं. हे आपल्याला पेस्ट करून घ्यायची. ती पेस्ट आपल्याला चिकनला मॅरिनेशन करायचं विथ दही सकट. ओके, सो आणि हे जे कांदे आहेत ते 2 बारीक कट करून त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि हा खडा गरम मसाला जाणार आहे गाईज. सर्वात पहिले मी याची पेस्ट करून घेते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते गाईज. आता गाईज आपण पहिले सुरुवातीला आपण चिकन ॲड करूया याच्यामध्ये. ओके, चिकन सकट दही आणि ही ग्रीन पेस्ट जी आपण ग्राइंड केलेली आहे. ओके, आणि हे आपण मॅरिनेशन करून एक अर्धा तासभर ठेवू शकता किंवा डायरेक्ट पण केलं तर काही प्रॉब्लेम नाही गाईज. आता हे मिक्सिंग करून घेऊया आपण. आता हे मॅरिनेशन झालं आहे गाईज आता. आणि हे जे कांदा आहे, कांद्यामध्येच आपण आपला खडा गरम मसाला ॲड करूया आणि तेल आता ॲड करून आपण फोडणीची तयारी करूया गाईज. आता आपल्याला कांदा एकदम छानपैकी एकदम लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. मग आपल्याला आलं लसणाची पेस्ट ॲड करायची. आणि हा जो पेस्ट आहे पुदिना, मिंट म्हणजे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जरासा आलं, ह्याच्यामध्ये अजिबात लसूण ॲड करू नका गाईज. आणि हे फक्त चिकनला मॅरिनेशनसाठी आणि ह्याची ग्रेव्ही खूप सुंदर होते. जर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये गार्लिक पण ॲड केला ना तर त्याचा उघडा वास पण येऊ शकतो. सो गार्लिक ह्याची पेस्ट इथे आहे. सो हे कांद्याबरोबरच आपल्याला फ्राय करून घ्यायचं छानपैकी. हे फ्राय झाल्यानंतरच आपल्याला चिकन आपल्याला ॲड करायचं आहे. ओके, आणि परत छानपैकी ह्याला पण परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा भून केलेला आहे आम्ही इथे. ओके, आपण मीठ पण आत्ताच ॲड करून घेऊया गाईज. तो कांदा आपला लवकर शिजणार. आता गाईज आपण पेस्ट ॲड करूया, आला लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची. आणि याला छानपैकी आपल्याला एकदम फ्राय करून घ्यायचं आहे कांद्यासाठी. थोडीशी हळद पावडर ॲड करूया कारण अँटीसेप्टिक आहे गाईज. आपण नॉनव्हेज करत आहोत तर थोडीशी हळद आपण ॲड करूया आणि धने पावडर थोडासा ॲड करूया. लाल तिखट अजिबात ॲड करू नका कारण आपण मिरचीचं प्रमाण पण जास्त घेतलं आहे आणि हा ग्रीन मिंट चिकन आहे. सो थोडासा कलर पण चेंज होणार आपला, म्हणून अजिबात ॲड करू नका लाल तिखट. आता हे छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं. आता गाईज आपण चिकन ॲड करून घेऊया. आता छानपैकी मिक्सिंग करून घेऊया गाईज आपण. आणि हे चिकन इतका छान लागतो ना गाईज खायला, तर खरं सांगते खूप छान लागतं. आणि ह्याला आणखी तुम्हाला शाहीसारखा करायचा असेल तुम्ही 1-2 चमचा फक्त ना ह्याच्यामध्ये काजूची पेस्ट ॲड करा गाईज, आणखीन छान टेस्ट येणार तुम्हाला. काजूची पेस्ट नसेल तर तुम्ही क्रीम पण ॲड करू शकता लास्टला, आणखीन एकदम त्याचा फ्लेवर इतका छान होणार ना गाईज. ओके, आता आपण छानपैकी त्याला फ्राय करून घेऊया मसाल्याला. आता गाईज हे पहा आपला मसाला पण छान झाला परतून. आता जो मिक्सरच्या जारमध्ये जो पाणी होता तो आणि ते कलेजी होती एक लिव्हर, तो पण मी आता ॲड करत आहे. आणि आता ह्याला कुकरला आपण बंद करूया. 2 शिट्टी होईपर्यंत छानपैकी शिजू द्या आणि मीडियम गॅस ठेवा, जास्त फास्ट ठेवू नका. ओके, सो आता आपण कुकर बंद करूया गाईज. एकदा चमचा फिरूया आणि कुकर बंद करून घेऊया. 3 शिट्टी तरी वाजा, 2 किंवा 3 लगेच शिजणार गाईज चिकन. कुकरमध्ये लगेच शिजतो, टोपात केला थोडा टाईम लागतो. आता कसा जेवायची पण वेळ झाली तर मी टोपातच केलं असतं गाईज. ओके, टोपाची टेस्ट आणखी छान लागते कारण आपल्याला छानपैकी परतायला, म्हणजे परतू पण शकतात. आपण काय भुनतात ना मसाला तर चांगला टोपामध्ये चांगला हे फ्राय होतो म्हणजे. ओके, सो आता आपण कुकर बंद करूया गाईज. आणि तुम्हाला सांगायला विसरली, एक बटाटे ॲड करा काय. एकाचे 4 तुकडे केलेत, मला बटाटा जाम आवडतो चिकनमध्ये. ओके, सो आता आपण थोडासा ग्रेव्ही पण थिक ग्रेव्ही ठेवायची, एकदम अशी एकदम पातळ पाणीसाठी करू नका. ओके, आता मी भाकरी करत आहे गाईज, तांदळाची भाकरी आहे. हॅलो गाईज, आता आपला ग्रीन चिकन रेडी झालं आहे खाण्यासाठी. सो आता आपण सर्विंग करून घेऊया गाईज. इथे बघा भाकरी, भात आणि
काकडी आणि लिंबू दिलाय गाईस. आता आपण सर्व करूया. ही सुंदर झाले ना गाईस. ग्रेव्ही पण इतकी छान झाली त्याची. तुम्ही नक्की करा. आणि पावसाळ्यात तर एक नंबर लागते, मजा येते खायला. असा गरमागरम. हां हां हां. हे फक्त सूप पण प्यायला इतका छान लागणार. पण थोडासा घट्ट ठेवा तुम्ही. हे पहा गाईस, आपला ग्रीन चिकन आता रेडी झाला आहे खाण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला नारळाचा दूध पण तुम्ही ॲड करू शकता. ओके. सो आता आम्ही आता एन्जॉय करू. आणि प्लीज तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटसुद्धा करा गाईस. पहा मस्त चिकन झाला एकदम. हां, लिव्हर आहे.